Hello everyone, RCPTEL is famous. It is ranking in top 50 college as per. आता यांच्याकडनं जाणून घेऊया आपण की बाहेर मेस वगैरे कशा आहेत किंवा मग राहायला सोय कशी आहे. कॉलेजचं हॉस्टेल आहे ते आपल्या इथून जवळपास 1.5 किलोमीटर. ओके हां. मंडळी, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे. चॅनलला मी एक शॉर्ट टाकला होता, त्याच्यात बघितलं असेल की मी RC पटेल फार्मास्युटिकल कॉलेजचं मी रिव्ह्यू दिले होते. तिथं फायनल इयरच्या मुलांशी डिस्कशन करून ते एक साधारण खर्च किती असेल काय वगैरे मी सगळ्या गोष्टींच्याशी जाणून घेतल्या होत्या. मला वाटलं की एक त्याच्यावर फुल व्हिडिओ बनवला गेला पाहिजे. रिझन असं आहे व्हिडिओ बनवण्यामागचं की भरपूर दूरून या कॉलेजला मुलं ॲडमिशन घेतात आणि त्यांना फिजिबल नसतं की इथं येऊन ते प्रत्यक्ष कॉलेज बघून आणि मग ते निर्णय घेतील असं. त्यामुळे मग मला असं वाटतं की जर का मी असा व्हिडिओ बनवून टाकला तर त्यांना हा व्हिडिओ बघून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि मग ते डिसिजन घेऊ शकता. सो माझ्या बॅकग्राऊंडला दिसत असेल मी कॉलेजच्या ग्राउंडवर उभं राहून व्हिडिओ बनवतो आहे. तर मग आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि आतमध्ये जाऊन एक डिटेल व्हिडिओ बनवूया की क्लासरूम्स कसे आहेत आणि शिक्षक भेटले किंवा कोणी मुलं भेटले त्यांच्याकडनं व्ह्यूज जाणून घेऊया. चला तर मग. सो बाहेरचा व्ह्यू असा काही आहे. हे ग्राउंड आहे. तिकडे ती BCAची कॉलेज आहे एक आणि इकडे ही एक IMRD ही पण BCAची कॉलेज आहे. असे 1-2 कॉलेज मिळून हा पूर्ण ग्राउंड आहे. खूप मोठा स्पेस आहे आणि मग इकडे बघू शकता तुम्ही असे सगळे झाड वगैरे लावले आहेत आणि देन ही कॉलेज आहे. सो फर्स्ट आपण फार्मास्युटिकल कॉलेज बघूया आणि मग BCA वगैरे बघूया. चला तर मग. काही त्यांचे अचिव्हमेंट्स आहेत. एवढ्या प्रकारच्या कंपनीज इथं येतात प्लेसमेंटसाठी. सगळे फार्मास्युटिकल कंपनी आहेत. ते मोठे मोठे फार्मास्युटिकल कंपनी आहेत. TCS पण आहे. हे एवढे गोल्ड मेडलिस्ट आहेत. GPA वगैरे बघून घ्या. 2022चे गोल्ड मेडल. कंटिन्यू गोल्ड मेडलिस्ट आहे तिथं. हे काही माइलस्टोन आहेत कॉलेजचे. क्लासरूम्स आहेत बंद आहेत सध्या. कॉलेज सुटल्यानंतर आलो आहे मी. सो हे नोटीस बोर्ड्स. तो असा क्लासरूम आहे तुम्ही बघू शकता. पण आहेत. हो. सो गाईज आत्ताच त्यांच्याशी डिस्कशन करताना माहिती पडलं की इथं शिक्षक आहेत ना त्यांच्या नावावर 10 पेटंट आहेत आणि ते काय म्हणले सायंटिस्ट जगात 3% सायंटिस्ट असतात त्यापैकी एक. ओके, त्यापैकी एक म्हणजे त्यांचं नाव येतं. अच्छा. मला परत जाणून घ्यायचं होतं की इथं याच्यापूर्वी म्हणजे परत सगळं म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी नवीन आता तुम्ही फायनल इयरला आहे, तुम्ही फर्स्ट इयरला आले असतील तर तुम्हाला काय वाटलं की ती कॉलेज कशी असेल किंवा मग तिथं राहण्यासाठी कशी सोय असेल किंवा मेसचं कसं सीन असेल, तर तसं काही सांगू शकता का की जे नवीन येणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी काय काय व्यवस्थित प्रायोरिटीने बघितलं पाहिजे? आम्ही सर्वात आधी कॅप राऊंडच्या प्रोसेस थ्रू गेलो तेव्हा बघितलं कॉलेजची नीट रँकिंग खूप छान आहेत. म्हटलं जवळपास 50च्या आसपास आहे ना. आणि सगळे म्हणजे लॅब जे आहेत ते ॲग्रिडिएशन बोर्डमधून प्रोसेसमधून गेलेले आहेत. तर आपण शिक्षकांशी पण बोलूया. सर, काही 2 शब्द फक्त कॉलेजबद्दल. नवीन मुलं जे ॲडमिशन घेणार त्यांना काय गायडन्स देणार वगैरे? Hello everyone, RCPTEL is famous. It is ranking in top 50 college as per the NIF ranking, and we have all kind of advanced instrument facilities over here, and we have more than 100 faculties over here, and among them 80s were having a PhDs. So such kind of things you won't find in any other colleges. So it is a brand, I think that I can say that brand for pharmacy. और भारत में जो भी कॉलेजेस है तो सबसे बेस्ट आई कैन से दैट इट इज़ RC पटेल प्राइवेट कॉलेज. और ये लोग भी बोल रहे थे कि सर का पेटेंट एंड ऑल बताइए ना आप जरा उसके बारे में. अभी सर का नाम जो मतलब सर को अभी रिसेंटली अवार्ड मिला लोकमत न्यूज़ तरफ से दुनिया में.
ओके हाँ सर मतलब पूरे वर्ल्ड में जो 3% साइंटिस्ट रहते हैं नाम आना सर बहुत हेल्पफुल भी हमें डिपेंड के लिए मतलब मोटिवेशन। हाँ उनके बात करने के तरीके से पता चल रहा है कि वो कितने हेल्पफुल है। बाकी कॉलेज वालों को पता भी नहीं है ओके ये सारी एग्जाम फार्मेसी वाले अप्लाई कर सकते हैं, जैसे गेट भी दे सकते हैं। मतलब हाँ उन चीज़ों के बारे में भी आप बच्चों को बताते हैं। हमारे कॉलेज में जो गेट फार्मेसी वाले गेट नहीं दे सकते वही स्टूडेंट्स करने शुरू किया। ओके बढ़िया, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच। ये थँक्यू सो मच। तर मग आता यांच्याकडनं जाणून घेऊया आपण की बाहेर मेस वगैरे कशा आहेत किंवा मग राहायला सोय कशी आहे। सो तुम्ही सांगणार का की बाहेर रूम्स कशा अवेलेबल आहेत हॉस्टेलबद्दल किंवा मग मेस त्यांचा खर्च किती येईल? आपल्या म्हणजे ACS बॉईज हॉस्टेल म्हणजे जे कॉलेजचं हॉस्टेल आहे ते आपल्या इथून जवळपास 1.5 किलोमीटर आहे। ओके हां। आणि समजा आपल्याला तिथं नाही करायचं असलं तर तुम्ही आपला इथं नाकाच्या जवळपास अर्धा मीटरवर समजा नाका आहे तिथं आपण तुम्ही म्हणजे कुठे पण फिरले तरी तुम्हाला रूम मिळून जाईल। ओके म्हणजे हा सगळा रेसिडेन्शियल एरिया मध्येच कॉलेज आहे म्हणजे भरपूरसे रूम्स अवेलेबल असणार आहे। तर साधारण एक रेंज काय असेल रूम पर मंथ? म्हणजे एका जणाचं जर म्हटलं पर मंथ 1200 ते 1300 पर्यंत आपण रूम फीज आहे। आणि मेसचे जर म्हटले तर 2200 किंवा 2200 ते 2400 या रेंज मधून तुम्हाला मिळून म्हणजे साधारण 4500 4000 खर्च तुम्हाला येईल एवढ्यात होऊ शकतं। आणि त्याच्यापेक्षा कमी पण म्हणजे जसं रूम जसे आपण प्रेफर करतो। ओके म्हणजे जर जास्त लोक शेअरिंग करून राहत असतील रूम तर मग कमी मध्ये पण मेसचा कॉन्स्टंट राहणार 2200 ते 2400। ओके मेस कशी आहे म्हणजे इथं खाण्याचे जे सोयी आहेत ते कसे आहेत म्हणजे चांगले आहेत की मेसच्या क्वालिटी चांगली म्हणजे ओके आता आपण जर पुण्याच्या साईड जर घेतोय तिकडे खूप महागडं पडतं पण जेवण पण एवढं काय सांगते। हा म्हणजे मी असं ऐकलं की पुण्याला जर गेलो आपण तर साधारण 8000चा वर खर्च जातो आपला। तेवढ्याच तशी जिथे क्वालिटी भेटते तशीच आपल्या 4000 मध्ये तर सगळं मिळून। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की कॉलेजला आल्यानंतर असं वाटतं की मग कोर्सेस कुठे लावायचे किंवा क्लासेस कुठे लावायचे तशी काही गरज आहे का या? क्लासेसची गरजच नाही कारण सध्या आपण तुम्ही बघू शकता रूम मध्ये समजा हे सर जे गेलेत ते सगळ्यांची तयारी करून घेतात। ओके आणि यांना शिकवलंच असं जातं कारण प्रकारे उपक्रम चालू करतात। हा ओके म्हणजे क्लासेस लावायची गरज नाहीये कारण इथे A to Z सगळं व्यवस्थित कॉलेजमध्येच कव्हर केलं जातं त्यामुळे क्लासेसच्या एक्स्ट्रा पैसा भरायची गरज नाही बस कॉलेजची फीज। आणि बरं कॉलेजची फी स्ट्रक्चर कसं असणार आहे म्हणजे? फी स्ट्रक्चर जवळपास आपलं 1,06,000 आहे ओबीसी साठी। नाही ही कॉमन फी ओव्हरऑल कॉमन फी हीच आहे। आणि जर आपण कॅप थ्रू घेऊ तर मग ते आपले 50% हा ओबीसी साठी 60,000 आपल्याला भरावे लागते। ओके बाकीचे मग तुम्ही कास्ट वाईज आपले थोडेफार कमी जास्त होतात। आणि आपले तर TFWS पण आहे। हा TFWS ची कन्सेप्ट अच्छा हा बरं झालं एक आपल्याला TFWS ची कन्सेप्ट अशी असते ऍक्च्युली मी पण इंजिनिअरिंगला असताना TFWS कॅन्डिडेट होतो तर TFWS ची कन्सेप्ट अशी असते की आय गेस 60 स्टुडंट्स मधून फक्त ते 3 स्टुडंट्सला ते घेतात ना आणि मग त्यामुळे त्यांची फीज फॉर एक्झाम्पल 1 लाखाच्या ऐवजी डायरेक्टली 10,000 असते आणि बाकीची जी ट्युशन फी असते ती माफ केलेली असते म्हणजे फॉर एक्झाम्पल ती गव्हर्नमेंट देत असतं आणि त्यांना हे पण नसतं वाटतं आपण काय म्हणतो स्कॉलरशिप नसतं आणि मग ती झंझटच नसते स्कॉलरशिपचे फॉर्म भरा अँड सगळी बट मग ते फक्त 3 मुलांना लागते जे की रँक टॉप रँक हा टॉप कॅपराऊंडला आपण फॉर्म्स टाकू शकतो आणि मग त्यानुसार ती लागते। तर बेस्ट वे की तुम्ही कॅपराऊंडला TFWSच्या आधी टाका आणि मग ती कॉलेजचे नॉर्मल सीट्स खाली टाका सो जेणेकरून मग जर का तुमचा स्कोर व्हॅलिड असेल तर TFWS लागेल नाहीतरी मग नॉर्मल तरी लागेलच। बरोबर ओके अजून काय सांगावं असं वाटणार कॉलेजबद्दल? नक्की या कॉलेज खूप आवडेल खूप भारी आपला कॅम्पस ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्हाला लॅब्स बघू शकतो का म्हणजे त्यांना जर का वाटतंय काही फॉर एक्झाम्पल मी कॉलेजला व्हिजिट न देता आता हा व्हिडिओ बघून जर का ते फायनल करत असतील की मला ऍडमिशन घ्यायचं या कॉलेजला तर मग ते एक्सपेक्ट करत असतील की आता क्लासरूम तर बघितला तर मग लॅब्स कशा असतील वगैरे थोडं बघू शकतो का आम्ही वगैरे असं बाहेरून तरी जस्ट शूट घेऊ शकतो म्हणजे या टायमाला तर फक्त क्लास ओके जस्ट विंडो वगैरे मधून जस्ट एक ओव्हरव्ह्यू द्यायचा असेल चला तर मग आपण लॅब्स बघूया। चला आपण M-Pharmच्या लॅब्स बघूया परमिशन ओके हे असे टाईपचे क्लासरूम्स आहेत एकदम बेस्ट आहेत। लॅब्स पण बघू शकता एकदम क्लासिफाईड लॅब्स आहेत हे M-Pharmच्या आहेत ॲक्च्युली तिकडे बघू शकता ह्याची क्वालिटी अशुरन्स लॅब
बढिया. एक जातानाच एक पॉईंट हायलाईट केला यांनी की पूर्ण कॉलेजमध्ये फ्री वायफाय आहे, म्हणजे स्टुडंट्स येऊ शकता. हां, एकदम फास्ट वायफाय त्यांना ॲक्सेस भेटेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल की क्लासरूम्स ओपन नाही तर तुम्ही असं कुठेतरी बसून स्टडी करताय, लॅपटॉप वगैरे ओपन करून वायफाय ॲक्सेस करून घेऊ शकता. अच्छा, ही समोर लायब्ररी बघा. आणि कॉलेजच्या मिडमध्ये हे असं बेस्ट मेंटेन केलेलं आहे, सगळे झाडं वगैरे, एकदम मस्त वातावरण वाटतं. हे बघू शकता तुम्ही, असं शिक्षक आहेत कॉलेजचे आणि त्यांना 4.5 करोड रुपीची त्यांना रिसर्च ग्रँट म्हटलं आहे. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट वगैरे लॅब आणणार आहेत. ओके, ती जी पूर्ण भारतामध्ये 2 का 3 ठिकाणी आहे. ओके, अशी हे इंस्ट्रुमेंट आहे यूज करतो. ओके, हे ब्लॉग बनवत आहे ते. हां, थोडा लेट झाला. थँक्यू. एकदम बेस्ट. हां, हे बघा, असं स्टडी करायला बसतात आणि वायफाय वगैरे ॲक्सेस करून स्टडी करू शकतात. हां, अच्छा. हां, ही गाडीचं कन्सेप्ट मला काय माहिती नाही. हा, तो दूर येतो म्हणजे मुलांना हां, इथं कॉलेजमध्ये आणण्यासाठी आणि त्यांना थोडं सोडण्यासाठी सुविधा आहे. फ्री ऑफ कॉस्ट. हो, बढिया. मी आल्याला ती बघितली आणि मला वाटलं ही कशासाठी असेल म्हटलं. हे मुलांना कोग्नेसी डिपार्टमेंट. ओके, हे लॅब्स आहेत त्यांच्या ना. अच्छा, ते जे ग्रँड बनवतात. सगळे फॉर्म्युलेशन बनवले. तिकडे जाऊ शकतो ना आपण. अच्छा, ही एक लॅब, कॉग्निटिव्ह लॅब. सॉरी, म्हणजे मी इंजिनिअरिंगचा आहे, माझे प्रोनाउन्सिएशन चुकू शकतं फार्मसीच्या बाबतीत. ओके, म्हणजे ही ती जे लॅब बनले ते इकडे जाऊ शकतो. मग इथं बी फार्म, एफ फार्म, टी फार्म, आता MBA पण आहे. ओके, अच्छा, MBA पण आलं. म्हणजे ही हा जो व्हिडिओ आहे ना, बी फार्म, एम फार्म आणि टी फार्म, MBA सगळेजण रेफर करू शकता की त्यांचे कॉलेज असे असणार आहे. हे सगळे लॅब्स आहेत. ॲक्च्युली मला लेट झाला, ते लॅब्स क्लोज झाले म्हणून बाहेरूनच व्ह्यू दाखवतोय. बट एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला की कशी असणार आहे कॉलेज वगैरे. ओके, इकडे ओपन दिसते वाटतं ना. अशी कॉलेजचे ते प्रॅक्टिकल अच्छा, अँटी रॅगिंग कमिटी पण आहे, म्हणजे रॅगिंग सारखा प्रकार इथं होत नाही. ओके, बढिया बढिया. कोलॉजी. ओके ओके.
ॲनिमल हाऊस म्हणजे त्याच्यात नक्की कसं? एक्सपेरिमेंटल ॲनिमल. अच्छा, ओके माईस, रॅबिट. ओके ओके. अच्छा, हे MBA कॉलेज डेव्हलप होते का इकडे? ओके. म्हणजे आता सध्याला यावर्षी जर तुम्ही नाही मे बी ॲडमिशन्स ओपन नसतील पण कदाचित पुढच्या वर्षी होऊ शकतात कारण हे पूर्ण झालेत का? हो, बढिया. हेच बघू शकता इथं ॲनिमल हाऊस पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही एक्सपेरिमेंटसाठी लागणारे ॲनिमल्स आहेत ते इथं ठेवले जातात आणि मग त्यांच्यावर एक्सपेरिमेंट परफॉर्म केले जातात. बरोबर. चलो, सो आपण यांचं खूप खूप धन्यवाद करूया कारण यांनी पूर्ण कॉलेज आपल्याला सांगून दिली कसं कुठं काय असणार आहे. आणि मेन म्हणजे हे फायनल इयरचे मुलं आहेत, यांना भरपूरसा एक्सपिरियन्स आला आत्तापर्यंत, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी आपल्यासोबत शेअर केला म्हणून खूप खूप धन्यवाद तुमचे, माझ्याकडून पण आणि यांच्याकडून पण. थँक्यू. सो गाईज, ॲक्च्युली आपण बॉईजसोबत बोललो सगळं आणि गर्ल्ससाठी पण आहे. गर्ल्ससाठीचे हे जवळच एकदम हॉस्टेल आहे जे मी तुम्हाला दाखवतो आता. काही श्री बालाजी गर्ल्स हॉस्टेल. तर हे गर्ल्स हॉस्टेल आहे, चांगलं आहे. आणि हा बॅक गेट आहे ॲक्च्युली कॉलेजचा. तर मग इकडे बॉईज आणि इकडे गर्ल्स, इकडे असे भरपूरसे प्रायव्हेट पण तुम्ही असे रूम घेऊ शकता. हे पण काइंड ऑफ रूम्सच आहेत, हॉस्टेल बनवून ठेवले आहेत त्यांनी गर्ल्ससाठी. आणि मग इथं बघू शकता तुम्ही, हे इथं पण तुम्ही राहू शकता. हे असे जे प्रायव्हेट पूर्ण हा एकदम रेसिडेन्शियल बेस्ट एरिया आहे जिथं तुम्ही राहू शकता. आणि जस्ट थोडंसं पुढे इकडे गेलं ना तर तिथं मेस सगळे एकदम लाईनीत एकदम मेसच मेस आहेत. तर मग तुम्ही तिथं जेवणाचं पण तुमचं एकदम जवळच असणार आहे. म्हणजे कॉलेज पण एकदम जवळ आणि आय गेस ह्या हॉस्टेलला कॉलेजच्या वायफायची रेंज पण येत असेल. सो तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट वायफायचं मी जसं मेन्शन केलं ते पण तुम्ही यूज करू शकता. सो इकडे पूर्ण ही गल्ली अशी एक आहे, इकडे 2 आणि इकडे 3 असं सगळं तुम्ही इथं कुठेही जवळपास राहू शकता. एक नवीन स्टुडंट जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतो त्याला जे जे बघणं अपेक्षित असतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करा मित्रांसोबत, त्यांना दाखवा तुम्ही कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात. किंवा मग जो कोणी इच्छुक असेल किंवा जो असेल की जो फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार असेल त्याला तुम्ही दाखवू शकता की शिरपूरमध्ये असे बेस्ट कॉलेजेस अवेलेबल आहेत. सेम इंजिनिअरिंगचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूबला अवेलेबल आहे. आणि अजून भरपूरसे पुण्यातले मुंबईचे कॉलेज मी रिव्हील करणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून आणि बघत राहा. थँक्यू.